नमस्कार. मराठी गृहिणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण गुलाबजामचं जे रेडीमेड पीठ मिळतं त्यापासून झटपट गुलाबजाम कसे बनवायचे ते बघणार आहोत. आजची ही गुलाबजामची रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी गिट्सच्या गुलाबजामचं जे रेडीमेड आपल्याला पीठ मिळतं मार्केटमध्ये ते घेतले. तर हे पॅकेट 200 ग्रॅमचं आहे. तर बघूया या 200 ग्रॅमच्या पॅकेटपासून आपल्याला किती गुलाबजाम तयार होतात ते. यासाठी साहित्य काय काय लागणार ते बघूया आपण. 1.5 वाटी साखर, 1 पेला दूध, 4 ते 5 बदाम आणि इलायची. पहिल्यांदा आपल्याला अंदाज कळण्यासाठी आपण काय करूयात, हे जे गुलाबजामचं पीठ आहे ते आपण वाटीने मोजून घेऊयात, म्हणजे आपल्याला दुसऱ्या साहित्याचा अंदाज येईल. 2 वाट्यांना अगदी थोडंसं कमी भरले पीठ. इथे आपण आता हे दूध घालून पीठ मळून घेणार आहे. दूध किंवा पाणी या दोन्हीपैकी काही घातलं तरी चालतं. हे पीठ अगोदरच थोडंसं ओलसर असतं, त्यामुळे याच्यामध्ये जास्त दूध घालावं लागणार नाही आपल्याला. अर्धा पेला दुधातच आपलं हे पीठ मळून होणार आहे. पीठ आपल्याला व्यवस्थित सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे. या पिठाचा गोळा तयार व्हायला थोडासा वेळ लागतो, कारण की याच्यामध्ये गव्हाच्या पिठासारखा चिकटपणा अजिबात नसतो, त्यामुळे याला जास्त मळून घ्यावं लागतं. पण या पिठाला आपल्याला भिजत अजिबात ठेवायचं नाही आहे, कारण की जर आपण याला भिजत ठेवलं तर ते पीठ असं उकळलं जातं आणि पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून पुन्हा मळावं लागतं. 2 मिनटं आपण गुलाबजामचं पीठ बाजूला ठेवून देणार आहे आणि आपण इथे अगोदर पाक तयार करून घेणार आहे. तर इथे 1.5 वाटी साखर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1.5 वाटीच पाणी घालणार आहे, कारण की गुलाबजामचा पाक तयार करताना जेवढी आपण साखर घेऊ तेवढंच पाणी घालायचं, म्हणजे तो पाक बरोबर बनतो. आणि पाक तयार करताना आपल्याला काय करायचं आहे, जास्त आपल्याला घट्ट असा पाक तयार करायचा नाही आहे, म्हणजे 1 तारी 2 तारी असा पाक तयार करायचा नाही आहे. फक्त आपल्याला ही साखर विरघळवून घ्यायची आहे आणि थोडासा चिकटपणा येईपर्यंत उकळवून घ्यायचा आहे पाक. हा पाक लगेच तयार होतो. हे बघा, अर्धी साखर आपली विरघळली आहे. थोडीशी साखर विरघळायची बाकी आहे अजून, तर त्याच्यामध्ये चिमूटभर वेलची पावडर टाकून घेतली आहे. साखर विरघळल्यानंतर आपल्याला एकदाच उकळी येऊन द्यायची आणि लगेचच आपल्याला चेक करायचं आहे की असं चिकटपणा लागतो आहे का हाताला. ते थोडासा पाक जर आपला बोटांना असं चिकट लागलं तर आपण समजायचं लगेच आपला पाक तयार झाला आहे, कारण की आपल्याला जास्त घट्ट अजिबात बनवायचा नाही आहे. जास्त जर घट्ट बनवला तर तो गुलाबजामच्या आतपर्यंत तो पाक जाणारच नाही. आपला पाक आता तयारच झाला आहे. तर आपण आपण बाजूला ठेवून गार करण्यासाठी पाक ठेवून देऊयात. आता आपण गुलाबजाम तयार करायला घेऊयात. अगदी छोटीशी आपल्याला पिठाची गोळी घ्यायची आहे. अगदी छोटे छोटे आपल्याला गुलाबजाम तयार करायचे आहेत, जास्त मोठे करायचे नाहीत, कारण ते पाकात टाकल्यानंतर, तळल्यानंतर आणि पाकात टाकल्यानंतर त्याचा आकार वाढतो, त्यामुळे छोटे छोटे गुलाबजाम तयार करायचे आहेत, अगदी एवढ्या साईजचे. आणि गुलाबजामचं पीठ हातावर घेतल्यानंतर पहिल्यांदा त्याला जोरात प्रेस करायचं आहे आणि त्याच्यानंतर हलक्या हाताने त्याचे गोल बनवायचं आहे. गुलाबजामवर अजिबात अशा रेषा अशा दिसल्या नाही पाहिजेत, त्या नाही तर तो तेलामध्ये आपण तळायच्या वेळी ते असं फुटतो. अशा पद्धतीने आपण सगळे गुलाबजाम तयार करून घेणार आहे. या गिट्सच्या 200 ग्रॅम पिठापासून 42 गुलाबजाम तयार झालेत. तर आता आपण गुलाबजाम तळून घेऊयात. गुलाबजाम तळताना आपल्याला तेल खूप जास्त गरम करायचं नाही आहे, अगदी मध्यम असं गरम करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. आणि गॅसची फ्लेमसुद्धा कमीच ठेवायची, म्हणजे गुलाबजाम आपल्या आतपर्यंत तळले जातील. अगदी बारीक गॅसवर आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. तुम्ही जर मोठ्या गॅसवर गुलाबजाम तळले तर ते फक्त बाहेरून करपतात आणि आतून कच्चे राहतात, त्यामुळं आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरच गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. आपल्याला गुलाबजाम ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. हे गुलाबजाम आपल्याला बारीक गॅसवर तळून घ्यायचे आहेत आणि सतत हलवत राहायचे आहेत, म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित तळले जातील, कारण की त्याचा आकार गोल आहे, त्यामुळे ते सगळ्या बाजूने तळले गेले पाहिजेत. तुम्ही बघू शकता आपल्या गुलाबजामला कलर खूप छान आलेला आहे. आणि आता आपण बाजूला काढून घेऊयात.
एका प्लेटमध्ये। अशाच पद्धतीने आपण सगळे गुलाबजाम तळून घेणार आहे। हे बघा सगळे गुलाबजाम आपण डार्क ब्राऊन कलरवर तळून घेतलेत। गुलाबजाम हे पाकात घालताना अगदी जास्त गरम नसावेत, त्यामुळे आपण गुलाबजामसुद्धा थोडेसे थंड करून घेतलेत आणि पाकसुद्धा कोमट करून घेतला आहे आणि त्यानंतरच गुलाबजाम हे पाकात घालायचे, म्हणजे ते व्यवस्थित मुरतात। या दोन्हींमधली एक जरी वस्तू खूप जास्त गरम असेल तर आपली ही रेसिपी बिघडू शकते, त्यामुळे हे दोन्हीही कोमटच असावे। आता हे गुलाबजाम पूर्ण रात्रभर मी असेच मुरण्यासाठी ठेवून देणार आहे। आता हे मी रात्रीचे तयार केले तर दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याला बघणार आहे। आता हे जस्ट आपण हे गुलाबजाम पाकामध्ये घातले तर ते पाकाच्या वर तरंगत आहेत, पण जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळचं आपण बघू तेव्हा पाक पूर्ण वर आलेला असेल आणि गुलाबजाम हे तळाला गेलेले असतील। चला तर आपण आपले आता गुलाबजाम मुरलेत का ते आपण बघूया। हे बघा गुलाबजाम पूर्ण आपले फुगलेत आणि पाक वरती आलेला आहे। थोडेसे असे हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे, म्हणजे जे खालचे गुलाबजाम आहे ते वरती येतात आणि वरचे खाली जातात, म्हणजे सगळे व्यवस्थित मुरले जातात। ही गुलाबजामची रेसिपी करताना जर ज्या छोट्या छोट्या चुका असतात त्या जर आपण टाळल्या तर आपले गुलाबजाम अजिबात बिघडत नाहीत, खूप छान होतात। आजची ही गिट्सच्या गुलाबजामची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। थँक्यू।